नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मला रस्त्याने जाताना काही शेतकरी भेटले, त्यात महिलाच आहेत सगळ्या। तुम्ही काय करून आलात येताना? आता कुठे कामाला गेला होता काय? ऊस बांगल्याला गेले होते आणि त्यांच्या हातामध्ये एक वनस्पती आहे। दोन आज्या आहेत, त्यांच्या हातामध्ये वनस्पती आहे, ती आहे सायडा रॉम्बिफोलिया किंवा ज्याला आपण चिकना म्हणतो ते झाड आहे। मावशाने याचा काय वापर करता? सांदबाई केलेला कशासाठी? गुडघेदुखी सांधेदुखीसाठी वापर करता। ठीक आहे आबा, तुम्हाला काय माहिती आहे काय? हे ठीक आहे। आणि कशासाठी वापर करता? लोटायसाठी म्हणजे झाडू म्हणण्याचा वापर करता। पण याचाच वापर का करता झाडू म्हणून? चांगलं लोटा आजी सांगते। आजी लोटाय चांगले येते म्हणजे काय होते नेमकं? घाण जाते ती टिकतंय। बर, मला सांग टिकतंय जास्त महत्वाचं काय आहे? म्हणजे ते टिकाऊ आहे। म्हणजे मित्रांनो, आपण जे रोज झाडू वापरतो त्याच्यापेक्षा याच्या काड्यांचा झाडू जो आहे तो झाडू अत्यंत टिकाऊ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे हे झाड सुद्धा मार्केटला एक झाडू म्हणून येऊ शकतं, हा त्यातला एक भाग आहे। मी आहे तरसंबळे नावाच्या गावामध्ये आणि हे सगळे शेतकरी मंडळ आहे आणि मला दिसलं म्हणून म्हटलं चला यांच्याकडून माहिती घ्यावी। तर गुडघेदुखी सांधेदुखीचं औषध तर आहेच आहे त्या जोडीनं, आणि झाडू बनवण्यासाठी, बरोबर ना? ओके, तुमची नावं सांगशील मला? बोला, तुमची नावं तरी सांगा निदान। साताबाई पांडुरंग चोगले। साताबाई सोनगे पांडुरंग चौगले। तुमचा आजी? सोनाबाई मारुती पाटील। ओके, तुमचा आजी सांगा? इंदुबाई ईश्वरा पाटील। ओके, पहिलं नाव अगोदर नवऱ्याच घ्यायला लागते काय? आबा तुमचं नाव सांगा? मारुती ज्योती पाटील। ओके, आजी तुझं? सुशीला रामा पाटील। तर मित्रांनो, हे ग्रामीण भागामध्ये अशाच पद्धतीनं या वनस्पतीचं संरक्षण केलं जातं, वापरतात पण आणि संरक्षण पण करतात। त्यामुळे आपल्याला हे सहज भेटलं, सहज मिळालेत। याचे औषध उपयोग माझ्या इतर व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तोपर्यंत हे झाडू किंवा झाडूचं झाड बघण्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो। थँक्यू।